मुंबईकरांना 15 मे पासून पाणी कपातीचा सामना करावा लागणार। बीएमसी आयुक्तांनी 15 मे पासून 10% पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतलाय। मुंबई महानगरपालिकेने सरकारकडे अतिरिक्त पाण्यासाठी मागणी केली आहे। दरम्यान सरकारकडून अतिरिक्त पाणी न मिळाल्यास पाणीसाठा केवळ 6 जुलैपर्यंतच उपलब्ध राहील। मडगाव ते मुंबई तेजस एक्सप्रेस सीएसएमटी ऐवजी दादरपर्यंत धावणार। फलाट विस्तारीकरणाच्या कामामुळे प्रवाशांची 19 मे पर्यंत गैरसोय, तर मंगळुरू ते सीएसएमटी धावणारी एक्सप्रेस ठाण्यापर्यंतच धावणार। सीएसएमटी स्थानकातील 16 आणि 17 क्रमांकाच्या फलाटाच्या विस्तारीकरणाचं काम सुरू। परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला वाढती पसंती। पीएचडी अभ्यासक्रमासाठी 48 देशातील 246 विद्यार्थ्यांचे अर्ज। मुंबई विद्यापीठाच्या एमकॉम परीक्षेच्या निकालामध्ये गोंधळ। विद्यार्थी परीक्षेला उपस्थित असतानाही अनुपस्थित असल्याचा शेरा। विद्यापीठाच्या कारभारामुळे विद्यार्थ्यांचा संताप। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2640 घरांच्या सोडतीसाठी नोंदणी प्रक्रियेला 15 दिवसांची मुदतवाढ। बोरिवली, अंधेरी, ताडदेवसह विविध ठिकाणच्या घरांसाठी अत्यल्प प्रतिसाद। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आणखी 4 बोगदे होणार। एक्सप्रेसवेच्या 10 पदरीकरणाचा प्रस्ताव। 4 ठिकाणी 6 पदरी बोगदे बांधण्यात येणार। या कामांसाठी 15,000 कोटींचा खर्च करण्याचे प्रस्तावित। वादळी पावसामध्ये फांद्या पडून होणारी जीवित आणि वित्तहानी रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून उपाययोजनांना सुरुवात। सोसायट्या, आस्थापना, सरकारी कार्यालयांना धोकादायक फांद्या पावसाळ्याअभावी तोडण्याबाबत 7,978 नोटिसा बजावल्या। पुण्यातील पावसाळ्यापूर्व कामं लवकर पूर्ण करा। राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या पालिकेला सूचना। महापालिकेनं करायची कामं ही कागदावर नाही तर प्रत्यक्षात दिसली पाहिजेत, मिसाळ यांचा इशारा। तरुणानं बस पळवल्यानंतर पीएमपी प्रशासन अलर्टवर। यापुढे विनाचालक आणि चावी सोडून कुठेही जाता येणार नाही। जर चालक गाडी सोडून गेला तर कारवाई होणार। पुलावर गाडी लावलेल्या चालकाचं केलं निलंबन। राज्यातल्या अनेक भागामध्ये पारा 40शी पार गेलाय। पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। धुळे शहरामध्ये तापमानाचा पारा 44 अंशांवर। तापमान वाढल्यानं रस्त्यांवरील गर्दी कमी। तापमानामुळे दुपारी बाहेर न पडण्याचं प्रशासनाचं नागरिकांना आवाहन। सातारा जिल्हा अक्षरशः उन्हानं होरपळून निघतोय। मान खटावमध्ये तापमानाचा पारा तब्बल 42 अंश सेल्सिअसवर। थंड हवेचं ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये 34.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। नंदुरबारमध्ये उष्णतेनं कहर केलाय। जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर। कडक उन्हामुळे रस्त्यांवर शुकशुकाट। नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन। जालना जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी। प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीचं आवाहन। जालन्यामध्ये 41.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। उन्हाच्या तडाख्यामुळे जालना शहरातल्या प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट। धुळे जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसवर। वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा धोक्यात वाढ। जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आरोग्य यंत्रणा सज्ज। दुपारी घराबाहेर न पडण्याच्या नागरिकांना सूचना।